तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग्समध्ये. मी तोसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी आपण आज नवीन व्लॉग्स घेऊन आलेलो आहे. आज मंगळवार आहे तसा, पण हा व्हिडिओ कालचा आहे, सोमवारचा. सोमवारी बाजार असतो पाटण, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आणि छोटासा लहानसा बाजार भरतो. 40 ते 50 लहान बकरे वगैरे खरेदी विक्रीसाठी पाटण तालुक्यातून या बाजारात येत असतात. आणि आता बकरी जवळ आलेली आहे, त्यामुळे या बाजारात पण 2 बकरी आलेली होती. किंमत थोडी जरा जास्तच सांगितली गेली, 35,000 रुपये. त्यामुळं काय सुचेना, कारण यंदा बाजार लई तेजीत आहे. मटणाचे वगैरे दर वाढलेले आहेत, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच असतो. आणि बकरीसाठी पण मोठमोठी बकरी खरेदी विक्री होत असतात. आणि सध्या बाजार तेजीत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच एक चांगले दिवस येणार आहे. खास करून शेळीपालन आणि शेळीपालक करत असताना बोकडपालन करा आणि ईद पर्पजसाठी बकरी तयार करा. बाकी हा कटिंग मार्केटचा बाजार लहानसा, आणि व्यापाऱ्यां बी असतात ह्यात भरपूर सारी, आणि शेतकरी पण असतात. त्यामुळे गावरान माल मिळतो पाटणला. 40-50 बकरी येत असतात. 10,000, 11,000, 15,000 या दरम्यान विक्री होत असते. त्यानंतर थोडा वेळ बाजार पाहिल्यानंतर भाची कंपनी वगैरे आलेली होती, त्यांना घेऊन आम्ही केरा नदी, पाटण केरा नदीचा घाट आहे हा. तशी आहे कोयनाच, पण इथे केरा येऊन कोयनेला मिळते, त्यामुळे जवळपास पाटणमध्ये हिला केरा नदीच असं म्हटले जाते. आणि शुद्ध निर्मळ स्वच्छ असं पाणी, दूर दूर नजर जाईल असं सौंदर्य लाभलेलं, आणि एक नैसर्गिक वरदान लाभलं आहे कोयना नदीचं, जिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं सरकारनं सध्या नाव दिलेलं आहे आमच्या धरणाला. आणि उत्कृष्ट असं हे आमचं धरण, जे आमची पाण्याची तहान पण अख्ख्या महाराष्ट्राची भागवते. आणि वीज निर्मितीचा एक मोठा प्लॅन्ट आहे, ज्याचे 5 टप्पे आहेत, ज्यामुळे वीज पण महाराष्ट्राला पोचते. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना नदीला किंवा कोयना माईला म्हटले जाते. आणि आता वाघ असा पोहत आहे, तुम्ही पाहू शकता. प्रवाहाच्या विरोध पोहणे तेवढे पण सोपे नाही. आणि खूप दिवसानंतर भाची कंपनी आमची आणि त्यांच्यावर ही आमची मजाक आणि चेष्टामध्ये लागलेली शर्यत, आणि छान वाटलं. खूप दिवसानंतर नदीला येण्याचा योग जुळला, कारण 1-1.5 वर्ष कामाच्या व्यापातून सध्या बाहेर कुठे जाता येत नाही. दुकान, घर आणि संसार, अरे संसार. आणि ही आमची कंपनी. कसा वाघ आमचा पोहतोय, नाद करते का, यायलाच लागतंय. कोयना नदी पाटण येते. आणि असा सुंदर असा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. तितकंच छान अशी ही नदी, तितकी स्वच्छ, निर्मळ, आणि अशा चारीकडे. आणि हा मी आहे, तुम्ही पाहू शकता. पाण्यामध्ये थोडा कॅमेरा कॅरी करायला लागतो व्यवस्थित, कारण थोडीशी नजर हटी तर दुर्घटना घटी, अशी हिंदीमध्ये कहावत आहे. त्यामुळे थोडीशी. आणि 2 माझे भाचे, एक मामाचा मुलगा पण आहे. अशी कंपनी आमची. आणि फुल एन्जॉय केला 1.5 ते 2 तास पाण्यामध्ये. सकाळी 8 ते 10, 11 वाजेपर्यंत पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतला. स्विमिंग पूलला आंघोळ केल्याचा पेक्षा नदीमध्ये आंघोळ केलेल्याचा अनुभव अतिशय जबरदस्त होता. कारण नदी ती नदी असते, मनसोक्त पोहता येते, वातावरण येता येते.
पाणी आमचे नदीचे कोयना नदीचे पाणी बिसलेरीला बी फिके पाडेल अशी ही कोयना नदीचे तुम्ही पात्र पाहू शकता. दूरपर्यंत पसरलेली ही आमची कोयना नदी कराडला प्रीतिसंगमला जाऊन कृष्णामध्ये विलीन होते. तेथून पुढे ती कर्नाटकामध्ये जाते. असं हे सुंदर नैसर्गिक सौंदर्याने नटलेली, तितकी छान, तितकी सुंदर आणि पाहताच प्रेमात पडावं असं हे हिचं रूप. आणि सध्या उन्हाळा आहे त्यामुळे खालच्या लोकांना पाणी वगैरे कमी पडू नये म्हणून पाणी फुल्ल वगैरे सोडलेलं असतं. आणि ही एक बच्चा कंपनीत आलेली होती. पोहण्याचा आनंद, त्याच्यामध्ये पण स्पर्धा लागलेली होती पोहण्याची. आणि पाण्यामध्ये डुबकी मारून दुसरीकडे निघण्याचा फीलच वेगळा असतो. तरी पण कोयना नदीचं पात्र मोठं आहे, थोडी काळजी घ्या. पोहताना नवीन कोण असेल तर त्यांना सांगा. केरामध्ये जास्त करून खोल नाही आहे. या साईडला पूल आहेत तर चालतंय, पण ती पूल दिसतो इथं त्या साईडला खोल वगैरे जास्त आहे. तर लहान पाहुणे मंडळी वगैरे जर आली असेल तर थोडी काळजी घ्या, जास्त पाण्यात जाऊन देऊ नका. कारण भरपूर लोकांनी यामध्ये जीव बी गमावलेला आहे. कारण पात्र मोठं आहे, खोल वगैरे आहे, वाहता प्रवाह आहे. वाहत्या प्रवाहाविरुद्ध पोहणे वाटते तितकं सोपं नाही आहे. आनंद घ्या, पण जीवावर बेतेल असं काही करू नका. कारण आयुष्य पुन्हा नाही ना. त्यामुळे स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, खुशी राहा, आनंदी राहा. थोडा टाईम स्पेंड करा, आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. कारण हे आयुष्य पुन्हा नाही ना. कारण आपला तो डायलॉगच झालेला आहे, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे आणि फुल एन्जॉय करा. यांना दी बेस्ट स्पॉट आहे. आणि त्यानंतर पिंपळशी येथे जाणे झालं, तेथील तुम्ही पाहू शकता करवंदाची ही जाळी. मस्तपैकी छान अशी करवंद खाण्याचा अनुभव घेतला लहानपणी आम्ही. करवंद खाताना कोंबडा आहे का कोंबड्या ही आठवण आमची लाल निघाली तर कोंबडी, आणि पांढरं करवंद निघालं खाल्ल्यानंतर तर कोंबडा, अशी स्पर्धा असायची. थँक्यू, आभारी आहे. असंच प्रेम राहू दे.